आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आगामी विधानसभा चुनाव 2024 की तैयारियां जोरों पर हैं और साकोली विधानसभा क्षेत्र से भारतीय जनता पार्टी के कार्यकारी सदस्य और जाने माने वकील अधिवक्ता वसंत एंचलवार चुनाव लड़ने के इच्छुक हैं। उन्होंने साकोली में कांग्रेस की सरकार पर निशाना साधते हुए कहा कि कांग्रेस ने इस क्षेत्र में कोई ठोस विकास कार्य नहीं किया है और अब समय आ गया है कि बदलाव की जरूरत महसूस की जाए। वसंत एंचलवार ने साकोली के लोगों से अपील की है कि वो एक नए चेहरे को समर्थन दें जो साकोली के विकास के लिए काम करेगा और इस क्षेत्र को प्रगति की दिशा में ले जाएगा। आइए सुनते हैं अधिवक्ता वसंत एंचलवार का संदेश। मी भारतीय जनता पार्टीचं जवळपास 95 पासून 3-4दा तालुका अध्यक्ष राहिलो आणि 2000, 2005 आणि 2010 असं 3दा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे। 2010 ते 13 या काळात जिल्हा परिषदचा अध्यक्ष पण होतो मी आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय राजकारणात आणि सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये नेहमी काम करीत आहे। मूळ माझा जो बेसिक होता तो त्यावेळेस आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी आमचा मूळ उद्देश असा होता की त्यावेळी आम्ही दारूबंदीचा मुद्दा धरून, कारण माझं गाव सोनी आहे मूळ, तिथून 3 किलोमीटरवर गडचिरोली जिल्हा आणि 3 किलोमीटरवर चंद्रपूर जिल्हा लागतो आणि ते गडचिरोली जिल्हा दारूबंदी असल्यामुळे त्या दारूचा त्रास आमच्या गावाला लायसन्स दारू दुकान असल्यामुळे नेहमी त्याचा त्रास व्हायचा आणि त्यामुळे आम्ही त्या लायसन्सच्या दारू दुकानाविरुद्ध लढा उभा राहून आम्ही समाजकार्यात आलो, त्यानंतर राजकारणात आलो आणि संपूर्ण जनमानसामध्ये लाखांदूर तालुका असो, लाखनी तालुका असो आणि साकोली तालुका असो, तीनही तालुक्यामध्ये माझा प्रचंड जनसंपर्क आहे। अध्यक्ष म्हणून मी 2.5 वर्ष काम केलेलं आहे आणि इतरही राजकीय कामात नेहमी माझा संपर्क राहत असल्यामुळे अनेकांशी माझा परिचय आहे आणि भारतीय जनता पार्टीचे एक चांगलं संघटन आहे की जे या ठिकाणी भाजपचे जे प्रचलित जुने लोक आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच भाजपचे लोक उभे राहतील आणि मला साथ देतील आणि मला सहकार्य करून मला निवडून आणतील असा मला विश्वास आहे। समीकरण आणखी भारतीय जनता पार्टीमध्ये पण बरीचशी स्पर्धा आहे उमेदवारीमध्ये, तर आपल्याला मिळणार ही कशा प्रकारची शाश्वती होऊ शकतो त्याबद्दल सांगा। मुळात साकोली विधानसभा क्षेत्र काँग्रेसचा गड आहे हे मी मानायलाच तयार नाही, कारण यापूर्वीपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर 1985 पासून जर आपण लिमिटेशनच्या पूर्वी नामदेवराव दिवठेंनी लाखांदूर तालुका जेव्हा अर्जुनी मोरगाव तालुका हा विधानसभा होता, लाखांदूर विधानसभा होता जुना, त्यावेळी 2दा नामदेवराव दिवठे निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर दयाराम कापगते निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर लिमिटेशनच्या पूर्वी 99ला नाना पटोले निवडून आले आणि पुन्हा 2004ला नाना पटोले निवडून आले। 2009ला नाना पटोले हे भाजपकडनं निवडून आले आणि त्यानंतर 2014 मध्ये बाळा काशीवार हे भाजपकडनं निवडून आले। त्यामुळे हा काँग्रेसचा गड आहे असं मानल्या जाऊ शकत नाही, परंतु मी आतापर्यंत पाहिलंय की नाना पटोलेंना त्यांच्या विरुद्ध प्रखर कॅन्डिडेट किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये गाढ अनुभव असणारा किंवा जुना कार्यकर्त्याला अजूनपर्यंत तिकीट मिळालेली नाही। दयाराम भाऊंना, मला वाटतं नाना भाऊला मोठं आमच्या भारतीय जनता पार्टीनेच केलं। त्याचं एक चांगलं उदाहरण मी आपल्याला देईन की 99 मध्ये दयाराम कापगते यांचा पराभव झाला असताना देखील 2004ला त्यांना देण्याचं कुठं औचित्य नव्हतं, परंतु त्यावेळी दयाराम भाऊ रिपीट झाल्यामुळे नाना पटोलेला 10 वर्ष सलग आमदारकी भेटली आणि ती आमच्या म्हणजे त्याला नेता आपण भारतीय जनता पार्टीनेच केला। आणि त्यानंतर एक चांगलं षडयंत्र म्हणता येईल मला भारतीय जनता पार्टीच्या किंवा भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात की जे शिशुपाल पटले 2004 मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून निवडून येतात, तेच शिशुपाल पटले 2009 मध्ये त्यांची जमानत जप्त होती। याचं मूळ कारण काही भाजपमध्ये तथाकथित जे काही लोक होते की जे भारतीय जनता पार्टीत राहून राष्ट्रवादीचे प्रिय होते, अशा लोकांनी जाणून बुजून त्यावेळी शिशुपाल पटलेंना पाळण्याचं काम केलं। त्या साहित्य जाळल्या गेलं, साहित्याचे ट्रक जाळल्या गेले आणि हा भंडारा जिल्हा भाजप विहीन आहे अशा प्रकारचं दाखवण्यासाठी नाना पटोलेची पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एंट्री करण्यासाठी हे फार मोठं षडयंत्र त्या काळात रचलं गेलं आहे। मध्यंतरी लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे माझी लाडकी बहीण योजनेचे
राबविण्यात आली महायुती सरकारतर्फे, तर लोकांच्या म्हणजे महिलांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जे विरोधी पक्ष आहेत ते आशे ओढत आहे की कशी योजना आहे, महिलेची सुरक्षामध्ये काहीतरी खंड आलेला आहे, खिंड पडलेली आहे, असं ते बोलतात. त्यावर आपण काय बोलणार? मुळात काँग्रेसवाल्यांकडूनच ही योजना घेण्यात आली असं माझे प्रांजळ मत आहे. जर राहुल पटेलला 8,000 राहुल गांधीने जर म्हटलं नसतं 8,500 खटाखट घ्या, तर कदाचित भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ही योजना आलीही नसती. भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ही योजना आली आणि त्याचा उपयोग आमच्या भगिनींना होत आहे. आता काँग्रेसला असं वाटत आहे की या योजनेमुळे कदाचित काँग्रेसला त्यांचा पराभव दिसत आहे, म्हणून ते त्याबद्दल खोटं नाटं बोलतात. पण सरकार आहे, सरकारची योजना आहे, जनतेच्या उपयोगासाठी किंवा जनतेला काही देण्यासाठी जर सरकार करत आहे तर काँग्रेसवाल्यांचं पोट दुखण्यास संघटनात्मक दृष्टीने पक्षाला बांधणीकरिता आता सदस्यता मोहीम राबविण्यात येत आहे, तर कशा प्रकारच्या लोकांकडून प्रतिसाद मिळत आणि आपली काय चळवळ आहे त्याबद्दल सर? नक्की भारतीय जनता पार्टी एक चांगली पार्टी आहे, शेतकऱ्यांच्या हिताची आहे. मी तर असं म्हणेन की नरेंद्र मोदी हे या देशाच्या शेतकऱ्यांचे मसीहा झालेले आहेत. ज्या एकाही काँग्रेसवाल्यांना 60-70 वर्ष राजकारण करत असताना कधीही किसान सन्मान योजनेसारखा शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची किंवा त्याला काही मदत करण्याची कधीही भूमिका घेतलेली नाही. तुम्हाला माहित नसेल की संपूर्ण देशात जेव्हा नरेंद्रजी मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चावर आधारित 1.5 भाव आम्ही देऊ, आणि त्याची त्यांनी परिणती कशी केली त्याचा मी मूर्तिमंत साक्षीदार आहे. माझ्या गावात सोनी येथे सन्माननीय पाशा पटेल जे केंद्रीय कृषी मूल्य निर्धारण आयोगाचे अध्यक्ष होते, ते माझ्या गावात आले होते. गावाची संपूर्ण ग्रामसभा घेतली, केंद्र सरकारची पूर्ण टीम आली आणि त्या टीमनं गावासमोर 1 क्विंटल धानाच्या उत्पादन खर्चासाठी किती खर्च येतो याची आकडेवारी आम्ही लोकांच्या म्हणण्यानुसार घेतली आणि त्यावेळी 1 क्विंटल धानासाठी 1200 रुपये खर्च आला होता. त्या 1200चा खर्च गृहीत धरून नरेंद्रजी मोदी यांनी सरळ पहिल्या वर्षी 1865 धानाचा प्रति क्विंटल दर केला आहे. आणि त्याचा एक परिणाम मी लाखांदूर तालुक्यात प्रकर्षानं असं मला जाणवलं की आतापर्यंत लोक गावातल्या सावकाराकडून थोडीशी मयत आली, एक बारशाचा कार्यक्रम आला तरी व्यापाऱ्याकडे जायचे. परंतु या 5 वर्षात आज शेतकऱ्यांकडे इतका पैसा आहे की मला नाही वाटत की कोणता शेतकरी कोणत्या मैतीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी किंवा बारशाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी कोणत्या व्यापाऱ्याकडे जाऊन पैसे मागत असेल, असं कधीही झालेलं नाही. आणि त्यामुळे नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यासाठी जे केलं ते कोणी करू शकत नाही. आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आणि जनतेचा भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी आजही भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी आहे. मुळात साकोली विधानसभा क्षेत्रात नाना पटोलेशी जर लढा द्यायचा असेल तर नाना पटोले याचं प्रशासकीय ज्ञान माझ्या मते योग्य नाही. जो माणूस 25 वर्ष 4 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार राहिला, परंतु तहसीलदाराची कधीही एखादी बैठक घेतली जात नाही, कधीही ईजीएसची एखादी बैठक घेतली जात नाही. सामान्य माणसाची आज सरकारी कार्यालयामध्ये जी फसवणूक किंवा त्यांना त्रास होत आहे किंवा प्रकर्षानं मी म्हणेन की सामान्य माणसाची लूट होत आहे, आणि याला माझ्या मते तरी नानाभाऊ पटोले जबाबदार आहेत. आणि त्यामुळे लोक त्यांना एकदम धडा शिकवायला तयार आहेत. पण कधीतरी आता आमच्या जिल्ह्यामध्ये नेहमी आतापर्यंत आपण पाहिले की जातीचे प्राबल्य दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. म्हणजे साकोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारी द्यायची तर कोण? कुणबी, तेली, कोहडी, ज्यांची जात जास्त आहे त्यांना द्या. तर तुम्ही लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात पाहाल तर 3 आमदार मी तुम्हाला आत्ताच सांगतो, एक वडेट्टीवार आहेत, एक मुनगंटीवार आहेत, एक ते मारवाडी समाजचे आहेत. म्हणजे तिथं कधी तेली कुणबी या जातीचा विचार केला नाही. मात्र भंडारा जिल्ह्यात तेली कुणबी असला पाहिजे याच्या आग्रहापायी अनेक होतकरू कार्यकर्ते आणि नेते राजकारणापासून वंचित झालेले आहेत. ज्यांना काही करण्याची उमेद आहे अशांना उमेदवारी मिळण्यापासून नेहमी जातीच्या कारणाखाली अन्याय होत आहेत. माझ्यावर देखील 2014 मध्ये असाच अन्याय झाला होता, काही कारण नसताना. मी 3दा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, अध्यक्ष झालो म्हणजे माझी काहीतरी जनमानसात पकड आहे, जनतेवर पकड आहे, माझे काही संघटन आहे, माझे काही सेवा आहे. मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय, मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अशा चांगल्या योजना राबवल्या
की कोणाचाही पुदिना जळो, कोणाचंही धान जळो किंवा कोणतेही साहित्य जळो त्याला 5,000 देण्याची नवीन योजना मी त्या काळात सुरू केली होती. आज ग्रामीण भागामध्ये दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंबाचा नाश होत आहे. त्यामुळे मी त्या व्यसनमुक्ती योजना त्यावेळेस चालू केली होती. आणि त्यानंतरही एखाद्याचा अपघात होतो, ती एखादी गाडी एखाद्याला ठार मारून निघून जाते, त्या गाडीचा कधी पता लागत नाही, त्याचा संसार रस्त्यावर येतो. तशा माणसाला देखील 10,000 रुपये अपघात होऊन कोणीही मिळाला तरी त्याला 10,000 रुपये देण्याची योजना मी अध्यक्ष असताना त्यावेळी सुरू केली होती. मी अशा अनेक योजना सांगता येईल की जसं 30-54चा फंड माझ्या पूर्वीपर्यंत आमदार आणि खासदार हेच लोक करायचे. मात्र त्यावेळी मी अध्यक्ष असताना माझे सभापती म्हणून चरण वाघमारे यांना हायकोर्टात याचिका दाखल करायला लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जिल्ह्यातलं तुम्ही कोणतेही ग्रामपंचायत भवन पाहाल तर आज त्या ठिकाणी सुसज्ज आणि सुशोभित आहेत प्रत्येक ग्रामपंचायत. नाहीतर माझ्या अध्यक्ष बनण्याच्या पूर्वी जर तुम्ही ग्रामपंचायतचे भवन पाहिले असतील तर एखाद्या डुकर खोपडीसारख्या दिसायच्या, 10 लोकांना बसायला जागा राहत नव्हती. परंतु त्यावेळी जनसुविधा योजनेमार्फत जे आम्ही धोरण आखलं आणि त्याचा परिणाम आज जिल्ह्यातल्या संपूर्ण ग्रामपंचायतीचं भवन अत्यंत आकर्षक आणि अत्यंत सुसज्ज आणि सुशोभित आहे. येथील जे नागरिक आहे, मतदार बंधू आहेत, त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल? माझा जनतेला एकच संदेश आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की या देशात संविधान हा सामान्य माणसाच्या विकासासाठी केला गेलेला आहे. तो त्या उद्देश पत्रिकेमध्ये प्रिम्बलमध्ये आपण पाहिलं संविधान की हे संविधान या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण करून देण्यासाठी आम्ही अंगीकृत करून घेत आहोत. म्हणजे कोणाच्या हितासाठी संविधान झाला? ज्याच्या हितासाठी संविधान झाला त्याची आज अवस्था काय आहे? एखाद्या सरकारी कार्यालयात त्याच्याशी होणारी वागणूक, एखाद्या अधिकाऱ्यांकडनं कर्मचाऱ्यांकडनं होणारा त्रास, अशा अनेक गोष्टी आहेत की सामान्य माणसाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याचा दर्जा मिळालेला पाहिजे. तो या देशाचा मालक आहे. त्या सामान्य माणसाला मालक करण्याचं एक माझं चांगलं स्वप्न आहे.